सुधीर भाऊ आपल्या सोबत आहे। सुधीर भाऊ, अबू आझमी यांनी जे विधान केलं, पहिली रिएक्शन तुमची काय होती ज्यावेळी तुम्ही हे सगळं विधान ऐकलं? विकृत असं हे विधान आहे, विकृत। जो औरंग्या हा आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फक्त शत्रू नव्हता, आक्रमणकारी होता, पापी होता, दृष्ट होता, स्वतःला गाझी आणि आलमगीर आणि शहनशाह समजायचा, अवकात काहीही नव्हती। आणि म्हणूनच इथं 27 वर्ष लढत राहिला। या जमिनीत आमच्या मराठा सैनिकांनी गाडलं, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारात किती शक्ती होती। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आमच्यासाठी दैवत आहे। तुम्ही या महाराष्ट्राच्या भूमीत औरंगजेबाचं उदात्तीकरण कसं करू शकता? ज्या शहाजहाननी आपल्या या कुपुत्राबद्दल कविता केल्या, त्यांनी सांगितलं कुपुत्र आहे, दृष्ट आहे। औरंगजेबाचा पोरांनी सुद्धा बापाला टाकून दिलं, हा माझा बाप नाही असं सांगितलं, हा हरामी आहे सांगितलं। ज्या औरंग्यानी आपल्या सख्या भावाला दारा शुकोहला मारून टाकलं आणि ज्या भावासोबत षडयंत्र करून मारत त्यालाही मारून टाकलं, असा हा पापी दृष्ट, हा याचं उदात्तीकरण करता तुम्ही। पण यालाच धरून दुसरी बाजू अशी पण आहे, त्यांनी पण आपली रिॲक्शन दिली आहे। अबू आझमी यांनी ते म्हणतात की मी ज्यावेळी काही बोलतो, मी कुठेही अपमान केला नाही, मी माझी बाजू मांडली, पण माझ्यावरती निलंबनाची कारवाई झाली। मात्र छत्रपती शिवरायांचा ज्यांनी अपमान केला, मग ते कोरटकर असू द्या, प्रशांत कोरटकर असू द्या, इतर कुणी असू द्या, त्यांच्यावर कुठलीच कारवाई सरकार करत नाही, हा थेट त्यांनी आरोप केला सरकारवर। विधानसभेचे सदस्य आहे का ते? त्यांच्यावर पोलीस कारवाई करते। तुम्ही विधानसभेचे सदस्य आहे ना, या 13 कोटी लोकांचा प्रतिनिधी, 288 विधानसभा सदस्यांना जो अधिकार जनतेने दिला, त्यापैकी तुम्ही एक आहात ना? तुम्ही जबाबदार आहात की नाही काही, की बेजबाबदार आहात? अरे एखादा छोटा मुलगा चड्डीत करत असेल म्हणून तुम्ही चड्डीत कराल का? काही लाज वाटते का असं अशी उत्तर देण्यामध्ये? शरम वाटली पाहिजे। तुम्ही महाराष्ट्र विधानसभा नियमाचं पुस्तक घेतलं की नाही तुम्ही? आणि या अगोदर 2017 मध्ये भारतीय जनता पार्टीचाच विधान परिषद सदस्याला 1.5 वर्ष सस्पेंड केलं ना? का केलं? कारण 2017 मध्ये एका जाहीर सभेत बोलताना देशाच्या सैनिकांबद्दल अपशब्द केले। पगार बंद, आमदार निधी बंद, रेल्वे कुपन बंद। भाजपचा सदस्य होता, कुठं आम्ही अशा पद्धतीने हिपोक्रसी केली? आम्ही दुटप्पी भूमिका करत नाही, सीधा और सीधा ना नेक काम है भाजप का। देवेंद्र फडणवीस यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया आहे जवाहरलाल नेहरूंचं पुस्तक आहे, त्याचा देखील दाखला दिला। त्यात जे काही म्हणण्यात आलं होतं राजेंबद्दल ते देखील त्यांनी त्या ठिकाणी मांडलं। याला धरून प्रश्न असा आहे की विरोधकांची नेमकी भूमिका तुम्हाला पटते का? कारण आदित्य ठाकरे म्हणतात की हा भाग नंतर काढून टाकण्यात आला होता, कुठेतरी सरकार सोयीचं राजकारण करू पाहत आहे। नाही ठीक आहे ना, भाग काढून टाकलं, खरं आहे, आदित्यची काही चूक नाही बघूया। पश्चाताप झाला पंडित नेहरूंना। पंडित नेहरूंनी पहिल्यांदा आपल्या पुस्तकात डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये असं लिहिलं की वाट चुकलेले देशभक्त छत्रपती शिवाजी महाराज। ठीक आहे, त्यांना छत्रपती समजले नसतील, कारण शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगड हे दिल्लीपासून जास्त दूर आहे, आग्राजवळ आहे, त्याच्यामुळे त्यांना जास्त लक्षात तेव्हा आलं नसेल। पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे, त्यामुळे तो प्रश्न उपस्थित होत नाही। नक्कीच, पण आता मागणी नेमकी काय? कारण आता 30 दिवसांसाठी निलंबन केलं आहे, बरेच नेते मंत्री मागणी करतात की 5 वर्षासाठी हे निलंबन झालं पाहिजे, त्यांना विधानसभेतून बडतर्फ करा अशी सुद्धा मागणी होते। तुम्ही काय म्हणाल? नाही, केलीच पाहिजे। बडतर्फ नाही करायचं तर मग आम्हाला जय भवानी जय शिवाजी म्हणण्याचा अधिकारच राहणार नाही। आम्ही बडतर्फ केलं पाहिजे, त्यासाठी लागेल तर आमदारांची समिती करा अशी मी मागणी केली आहे। समिती करा, अभ्यास करू आणि आपण त्याला बडतर्फ केलं पाहिजे। हे छत्रपतींच्याच महाराष्ट्रामध्ये छत्रपतींविषयी, शंभूराजेंविषयी, इतर जे थोर नेते होऊन गेले त्यांच्याविषयी ज्या पद्धतीच्या वल्गना केल्या जातात, जी विधानं केली जातात, सर्वसामान्यांना दुखावेल अशी विधानं केली जातात, याबद्दल सरकारकडून काही ठोस पावलं उचलली जातील? याचं काही कायद्यात रूपांतर होईल, काही शिक्षा केली जाईल किंवा काही तरतूद केली जाईल की अशी विधानं करता कामा नये लोकांनी? मी निश्चित मागणी करेन। मी त्यासाठी अशासकीय विधेयकं टाकली आहे आणि माझ्या मनात भाव आहे की याच्या संदर्भातले काही कायदे करणं गरजेचं आवश्यक आहे। आता बदलत्या परिस्थितीमध्ये जेव्हा सन्माननीय सदस्य ज्यांना म्हणतो त्यांनी आपल्या नावासमोर सन्माननीय हा शब्द काढण्याचं ठरवलंच आहे, तर मग असे कायदे करणं गरजेचं आहे। राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत। राज्यामध्ये गुन्हेगारी वाढली असं म्हणावं, कारण बीडमध्ये आज देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आकडे जे समोर दिलेले आहेत,
बऱ्याच खुनाच्या घटना झालेल्या आहेत. यामध्ये 36 खुनाच्या घटना 10 महिन्यात घडल्यात बीडमध्ये. नाही, गुन्हेगारी वाढू नये याची काळजी देवेंद्रजी घेतील, पण आकडेवारीनुसार हे जर तुम्ही म्हणत आहात की माहिती आहे तर एकदा आकडेवारी बघावी लागेल. पण एवढ्या हत्येमागे नेमकं कोण आहे हा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे. याचं उत्तर शोधणार सरकार. नाही, सरकारने शोधावं. शोधणार की नाही हे मग कसं माहीत राहील. शेवटी हे तर आम्ही आता आमदार आहोत, आम्हाला याची माहिती असू शकत नाही. एक याला जोडून दुसरा मुद्दा आहे. सातपुडा बंगल्यावरती एक बैठक झाली, खंडणी संदर्भातली बैठक होती असं बोललं जात होतं. याचे टॉवर लोकेशन काढा अशी मागणी अंजली दमनिया पण करतायत आणि सगळे लिंक लागेल, आरोपी सापडतील असं म्हणतायत. देवेंद्र फडणवीस दुसरीकडून अशी माहिती देत आहेत की सातपुडा बंगल्यामध्ये अशी कुठली बैठक झाली आहे याचे पुरावे सापडलेले नाही आहेत. कसं पाहता याकडे? नाही, आता शेवटी देवेंद्रजी जे म्हणतील ते खरं, कारण ते गृहमंत्री आहे, त्यामुळे त्यांच्याकडे जास्तीची माहिती असेल, त्यामुळे ते म्हणतील ते खरं मानलं पाहिजे. एक शेवटचा प्रश्न आहे, सुधीर भाऊ सध्या काय करतायत? महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. काहीच नाही, विधिमंडळामध्ये प्रश्न मांडायचे यासाठी अभ्यास करतोय. रोज काही ना काही जनतेचे विषय मांडावे. आज मी कर्जमुक्तीचा विषय मांडला की कर्जमुक्ती शेतकऱ्यांना दिली पाहिजे. हा आमचा अन्नदाता आहे, अन्नदाता सुखी भव म्हटलं पाहिजे. आमच्या ताटामध्ये त्याचंच अन्न आहे, अजूनही कोणी माती रेती आणि गोट्याला फोडणी घालून खाऊ शकत नाही. त्याच्याच कष्टाचं परिश्रमाचं अन्न खावं लागतं आणि म्हणून आम्ही इतरांना इतके हजारो कोटी रुपये पगार आणि व्याज देत असताना कर्जमुक्ती यावेळी दिली पाहिजे. नक्कीच. उम्मीद पे दुनिया कायम आहे असं तुम्ही मागच्या अधिवेशनामध्ये एकदा म्हटलं होतं. त्याच वाक्यावरती अजूनही तुम्ही कायम आहेत. उम्मीद आहे काहीतरी बदल होईल, तुम्ही परत एकदा मंत्रिमंडळात याल. अरे मग मंत्रिपदाची कधीच गालसा नव्हती, अन्यथा मी पक्ष बदलले असते. जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना का. मंत्रीपद हे तर आनंद चित्रपटात तो डायलॉग मग आवडते, बाबू मशाय जिंदगी बडी होनी चाहिए गंभी नाही. सांगा मंत्री बनायचं रिकाम काहीच काम नाही करायचं असं नाही होत. आमदार म्हणूनही मी कामं करेन, सुरुवात केली आहे. आत्ता तर दुसराच दिवस आहे माझ्या कामाचा. बघा पुढे अजून काय काय निर्णय करतो. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.